नासिक जिले में लोकसभा आम चुनाव 2024 के नामांकन पत्र जमा करने के लिए सोमवार को सरकारी काम का दूसरा दिन है। 29 अप्रैल को कुल 7 नामांकन पत्र दाखिल किए गए हैं, जिनमें 20 दिंडोरी लोकसभा निर्वाचन क्षेत्र के लिए 1 और 21 नासिक निर्वाचन क्षेत्र के लिए 6 नामांकन पत्र दाखिल किए हैं। भास्कर मुरलीधर भगरी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट ने 20 दिंडोरी लोकसभा क्षेत्र से नामांकन पत्र दाखिल किया और यह जानकारी 20 दिंडोरी लोकसभा क्षेत्र के चुनाव रिटर्निंग अधिकारी और अपर कलेक्टर बाबा साहेब पारधे ने दी है, जबकि 21 नासिक लोकसभा निर्वाचन क्षेत्र से कलेक्टर और चुनाव रिटर्निंग अधिकारी जलज शर्मा के हॉल में पराग प्रकाश वाजी शिवसेना ने 2 नामांकन पत्र दाखिल किए हैं। जयश्री महेंद्र पाटिल सैनिक समाज पार्टी, शांतिगिरी जी महाराज देवीदास पीराजी सरकटी और वंचित बहुजन अघाड़ी ने 2 नामांकन पत्र दाखिल किए। यह जानकारी चुनाव निर्णय अधिकारी जलज शर्मा ने दी है। नामांकन पत्र दाखिल करने से पहले शांतिगिरी महाराज ने अपने समर्थकों के साथ मोदी घाट से गोदा घाट से कलेक्टर कार्यालय तक रैली निकालकर शक्ति प्रदर्शन किया है। बाबाजी भक्त परिवारामध्ये सर्व पक्षाची आमची मंडळी आहे आणि त्यामुळे आमची जी कमिटी लोकसभेची कमिटी त्या कमिटीने तो निर्णय घेतलाय की संपूर्ण निवडणूक आमच्या जनता जनार्दन आणि कमिटी मार्फत होत आहे आणि म्हणून हा निर्णय आमच्या कमिटीने घेतलेला आहे। साहेब, मध्यंतरीच्या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत चर्चा झाली होती, कुठल्या शिवसेनेच्या माध्यमातून आपण फॉर्म भरला? श्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराज तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मागील काळामध्ये भेट घेतली होती, त्यावेळेला देखील तुम्ही सांगितलं होतं की सकारात्मक चर्चा झालेली आहे, त्याच वेळेला आपला काही शब्द देण्यात आला होता का किंवा आता त्यानंतर काय चर्चा झाली? त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी शिंदे साहेबांनी शांततेने आमची जी मुद्दे होते या निवडणुकीमधले भक्त परिवाराचे ते सर्व त्यांनी ऐकून घेतले आणि त्यांची सुद्धा त्यांनी काही त्यांचे मुद्दे मांडले ते सुद्धा आम्ही शांततेने ऐकले। रात्री वेळ असल्यामुळे ते काय म्हणले होते, आम्ही तुम्हाला नंतर निर्णय आपण करू म्हणजे नंतर। अच्छा, आता एबी फॉर्म तुम्हाला दिलेला नाही आहे, नुसतं शिंदे गटाकडून आपण फॉर्म भरला आहे, तर असं चर्चा आहे की महायुतीचे उमेदवार आपणच असाल नाशिक लोकसभा मतदारसंघात? आता बघा, ही भगवंताची इच्छा आम्ही समजतो। रामचंद्राच्या हातात धनुष्य त्यांची इच्छा असेल तर ते बरोबर करतील। अच्छा, पण स्वामीजी मग इच्छा आहे, भगवंताची इच्छा आहे, पण तुमचं आता तुम्ही नाशिक लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार झाले आहात असं म्हणायचं का? नाही, आम्ही कोणतेही त्या संदर्भात वक्तव्य केले नाहीत। आमच्या भक्त परिवाराने ठाम पडल्या विडा विचारला की या वेळेला लढायचं आणि जिंकायचं। महाराज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्या वरिष्ठांची काही चर्चा केली आहे का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याशी काही चर्चा झाली का आपली एकंदरीत कालपासून? काही त्या संदर्भात आमच्या भक्ती परिवाराने परस्पर चर्चा केली, आम्हाला त्या संदर्भात सांगू शकत नाही। एबी फॉर्म सोबत जोडलेला नाहीये, एबी फॉर्म कधीपर्यंत मिळेल? संपूर्ण आमच्या वकिलाचा आणि त्या भक्त परिवाराचा मुद्दा आहे, आम्ही त्या संदर्भात वक्तव्य करू शकत नाही। आपल्याला होकार दिलेला आहे, ऐका, ते म्हटलं आम्ही योग्य तो निर्णय घेऊ म्हणे, त्याने असं काही सर्वांनी उत्स्फूर्त लोकांचा प्रतिसाद होता आणि आम्ही आज फॉर्म भरलेला आहे। सगळे देवदर्शन केलं, काय नेमके आशीर्वाद मागितले? देवदर्शनानंतर आपण उमेदवारी अर्ज भरला। देवदर्शन म्हणजे परमेश्वराची प्रार्थना केली की जे कार्य हाती घेतले त्या कार्यात यश मिळो म्हणून प्रार्थना केली। अर्धांगिनी सोबत आहे उमेदवारी अर्ज भरताना, कन्या सोबत आहे, कुटुंब आहे ते राहणारच, सुखदुःखाला कुटुंब बरोबर राहणार। समोर स्वामी शांतिगिरी महाराज यांनी शिंदे गटाकडून अर्ज भरलेला आहे, त्यांना एबी फॉर्म मिळाला नाही, मात्र त्यांनी शिंदे गटाकडून। तर तुमच्या समोरचा प्रतिस्पर्धी स्वामी शांतिगिरी असल्यास तुम्हाला काय वाटतं, कितपत आव्हान असेल? निवडणूक म्हणजे आव्हानच असतं, कोणतीही गोष्ट आपण असं म्हणू शकत नाही आणि राजकारणात 2 आणि 2 4 होत नाही, त्यामुळे आव्हान आहे, कष्ट करण्याची तयारी आहे। गेली 33 दिवस आम्ही सर्वजण कष्ट करतोय, लोकांपर्यंत पोहोचतोय, अजून 20-22 दिवस